आणि आता एक मोठी बातमी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत आणि या दोघांना कोर्टाने 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार आहेत। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 10 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। वैष्णवी हगवणे आणि मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपते। आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत आणि या दोघांना कोर्टाने 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार आहेत। तर या प्रकरणी आतापर्यंत एकूण 10 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेली आहे। तर आज पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली अपडेट आपण पाहतोय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे म्हणजेच वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे या दोघांची आज पोलीस कोठडी संपते। आज दुपारी पिंपरी चिंचवड या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत। या दोघांना कोर्टाने 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार आहेत।